नमस्कार मित्रांनो, आज आपण घेणार आहोत रेसिपी शेळ्या चपातीपासून आमलेट. आणि जे की आपण शेळ्या चपात्या मात्र्या करून फेकून देतो, अन्नाचं दुष्परिणाम करून टाकतो, त्याचा वापर आपण योग्य पद्धतीनं असं करा. आणि माझा एक ज्या रोजच्या दैनंदिन जीवनात अन्न मात्र करतात त्यांना, गृहिणींना संदेश आहे माझा एक. आणि ते जेवण अजिबात मात्र करू नका. तुम्ही अशा पद्धतीनं त्याचा यूज करू शकताय, जे की इतकं टेस्टी लागतंय. आणि तुम्ही त्याची रेसिपी बघू शकताय. एव्हाना तुम्हाला ते माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि खूप चांगला टेस्ट त्याची लागते. आणि त्याच्यामध्ये मिक्स काय काय करायचं आहे मित्रांनो, तर आपण कोबी, परत ना टॅमॅटो, कोथिंबीर, परत ना आलं लसूण पेस्ट, परत चिकन मसाला असेल तर तो घाला. आणि थोडंसं पाणी, हळद, धुवून घ्यायचं आहे ते चांगलं. अशा पद्धतीनं थोडं म्हणजे शेळ्या चपातीला तेल लावून घ्यायचं, परतून घ्यायची, कडक करायची आणि त्याच्यावरती हे टाकायचं. आणि तेल दोन्ही साईडला लावायचं. तूप असेल तर अतिउत्तम. आणि खूप जबरदस्त याची टेस्ट लागते. मी स्वतः ट्राय केलं आहे आज, कारण की थोडंसं फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे आज मला ते बनवावं लागलं. आणि त्याचा स्वाद मी घेतलेला आहे, तुम्हीही घ्या. धन्यवाद. त्याची रेसिपी तुम्ही बघू शकताय आणि घरच्या घरी ट्राय करा. जे पुण्या मुंबईला पोरं राहतात जॉबसाठी, त्यांना तर हे एक नंबरच आहे. कारण की त्यांनाच कळतं अन्नाचं महत्त्व काय आहे. कारण बाहेरचे मेसचं वगैरे जेवण काय अति चांगलं नसतं. आणि घरचं जेवणाची त्यांना खूप जाणीव असते. तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे मित्रांनो, तुम्ही हे ट्राय करू शकताय. आणि आजच्या व्हिडिओतून ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकताय. धन्यवाद. आणि राहिलेली जी आपलं सामान होतं, जे की कोबी आणि टॅमॅटो, त्याचा आपण भुर्जी करून घेतलेली आहे. आणि ते तुम्ही भुर्जी बघू शकताय कशी झाली. आणि टेस्ट तर अतिउत्तम झालेली आहे. वाव, दिस अमेझिंग. धन्यवाद.